Namaskar Prekshako, welcome to Acharya 90 FM Your Own Radio. Myself Ajay Tejaswini. Today in our guest interview we have invited Pradnya Naigaonkar. She is an architect and have studied abroad, and she will be giving insights on architectural field. So welcome Pradnya, welcome to Acharya 90 FM. Thank you so much for inviting me. Thank you. सर म्हणजे प्रज्ञा ही अशोक नायगावकर सरांची मुलगी आहे. ही तिची आणखी एक ओळख आहे आणि स्वतःचं नाव देखील तिने आपापल्या क्षेत्रात संपादन केलेलं आहे आणि देश विदेशात जाऊन मराठी मुलगी असूनही तिने आर्किटेक्चर फील्डमध्ये आपला झेंडा रोवलेला आहे. त्याबद्दल तुझं सुरुवातीला अभिनंदन करते. अ स्मॉल ब्रीफ अबाउट प्रज्ञा. From March 2017 till present, she is working as and managing end-to-end administrative operations for a property portfolio, maintaining and update property management software to ensure accurate records, oversee bookkeeping functions including expense tracking, invoice processing, and financial record management she has been doing, and also coordinating with maintenance schedules and lease with contractors to ensure timely issue resolution. थोडंसं आपण आर्किटेक्चरचं माझं बॅकग्राऊंड नाही आहे, पण तरी सुद्धा थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न या मुलाखतीच्या दरम्यान होणार आहे, जेणेकरून आपल्या आर्किटेक्ट जे फ्युचर आर्किटेक्ट्स आहेत आणि आपल्या आर्किटेक्चर कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना ही माहिती, ही मुलाखत फार माहितीपूर्ण अशी होईल. तर टू स्टार्ट विथ, काय म्हणजे सगळ्या मुलांचं आपल्या हल्ली फार स्वप्न असतं की बाहेर परदेशात जाऊन शिकायचं, तर तुझं तसं काही आधी होतं का, ठरवलं होतं का की आकस्मिक घडलं? खरं तर जेव्हा मी शिकत होते, शाळेत होते, तेव्हा काही असं बाहेरगावी जाण्याचं असं स्वप्न नव्हतं. पण जसं जसं पुढे 10वी 12वी झालं तेव्हा बाहेर जेव्हा आपण शाळेतून बाहेर पडून कॉलेजमध्ये जातो, बाहेरच्या मुलांची, दुसऱ्या मुलांची ओळख होते आणि जेव्हा त्यांची स्वप्न आपण बघतो तेव्हा आपल्याला थोडं असं ग्रोथ समजते की नक्की काय चालू आहे आणि मुलांचे काय स्वप्न असतात. तर त्या दृष्टिकोनाने मग मला पण असं वाटायला लागलं की आपणही जर बाहेरगावी गेलो शिकायला तर काय आपल्याला वेगळं करता येईल. त्याच्यातूनच निर्माण झालं की कुठेतरी बाहेर शिकायला जायला पाहिजे आणि मग बघायला लागले की कुठे नक्की जाता येईल वगैरे. पण आपल्या मराठी म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबियांचा म्हणजे वडील अशोक नायगावकर सर बँकेमध्ये, आणि नंतर जनरली आपली टेंडन्सी असते डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि काही नाही तर बँकेत असं असतं जनरली. मग एकदम टोटली आर्किटेक्ट होण्याचं स्वप्न पाहिलं आणि मुली आर्किटेक्ट कमी होतात. म्हणजे आता जरी रेट वाढला असेल तरी तेव्हा त्या काळात म्हणजे फार जुना काळ नाहीये, पण तरी सुद्धा एक 10-20 वर्षापूर्वी तो काळ नव्हता की मुली आर्किटेक्ट असाव्यात. असं फार रेअर कॉम्बिनेशन आहे हे. तर ते कसं म्हणजे आर्किटेक्ट चूज का केलं? खरं म्हणजे आमच्या घरून कुठलाच फोर्स नव्हता. आई शिक्षिका होती, वडील बँकेत होते, तरी कधीही आम्हाला असं सांगितलं नाही की तू हेच बनलं पाहिजेस किंवा हेच शिकायला पाहिजेस. मला जे आवडत होतं, माझं आर्टकडे जास्त कल होता आणि त्यामुळे त्याच्यातून मग मला मॅथ्सची पण आवड असल्यामुळे दोन्हीचा बॅलन्स कुठे मिळेल मला, तो आर्किटेक्चरमध्ये सापडला लागला. म्हणजे जसं मी त्या कोर्सची स्टडी केलं की करिक्युलम कसा आहे, किंवा फिजिक्स आवडतं होतं माझं 10वी 12वीत असताना, त्यामुळे मग त्याच्यात थोडं फिजिक्स पण असतं, थोडं बिल्डिंग स्ट्रक्चर्स असतं, कॅल्क्युलेशन्स असतात, वर्किंग ड्रॉइंग्स असतात, हे सगळं आवडतं असं जवळचं वाटायला लागलं. म्हणून मग त्याच्यातून असं वाटलं की आपलं आर्टचं पण होईल आणि थोडंसं मॅथ्स आणि फिजिक्सचं पण जरा टच राहील, म्हणून आर्किटेक्चर चूज केलं. आता आपण रचनामध्ये मगाशी बोललो की रचना कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, तर आताची शिक्षण पद्धती कशी आहे आणि तुम्ही जेव्हा शिकत होता तेव्हाची शिक्षण पद्धती कशी होती? मी खरं सांगू तर मी भारतात 2006 मध्ये आर्किटेक्ट म्हणून हे झाले, क्वालिफाय झाले. आणि जेव्हा मी नंतर माझं मास्टर्स करायला गेले ते मी ऑक्सफर्ड ब्रुक्स मधून केलं, मास्टर्स इन सस्टेनेबल बिल्डिंग डिझाईन. तर त्याच्यामध्ये मला पहिलं हे जाणवलं की जेव्हा आपण भारतात मी शिकत होते तेव्हा भारतामध्ये जास्त फोकस वॉज मोर अबाउट हॅव्हिंग very technical and very rigid it was, because the focus on architecture was very structured. जेव्हा मी बाहेर गावी गेले तेव्हा मला असं जाणवलं की तिथे सॉफ्ट स्किल्सची खूप गरज आहे आणि तो जो डिफरन्स आहे तो कदाचित आता मी काय आता
हा. भारतातल्या ह्याच्यात टच मध्ये नाहीये. ओके. पण बाहेरचं शिक्षण जे मी बघितलेलं आहे ना जेवढं, त्याच्यात जास्त त्यांचा फोकस असतो सॉफ्ट स्किल्सवर, अनालिटिक्सवर अच्छा. किंवा प्रेझेंटेशन स्किल्सवर, तुमच्या डिझाईन आयडियाजवर, किंवा तुम्ही कसं प्रेझेंट करता आणि तुम्ही कसं एकमेकांशी बोलता, कारण की तुमचा क्लायंट फोकस असला पाहिजे आर्किटेक्ट म्हटल्यावर. तर तो एक वेगळेपण जाणवतं. आणि ते एक वेगळेपण म्हणजे मी आता डायरेक्टली मुंबई टू मुंबई कम्पेअर नाही करत आहे, पण आपल्या भारतात मी जे काही शिकले आणि जे बाहेरगावी शिकले त्याच्यात हा मला खूप तफावत जाणवली. तर ते आपल्याला एक असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतोय. आणि मुळात आपली इंग्लिश इज नॉट द फर्स्ट लँग्वेज, पण तरी भारतात आपण एक चांगलं आहे की आपण इंग्लिश खूप चांगले बोलतो जगाच्या मनाने. त्यामुळे तसं ब्रिटनमध्ये शिकल्यामुळे फर्स्ट लँग्वेज त्यांची इंग्लिश असल्यामुळे एव्हढा आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. त्यांचं समजतं आपल्याला इंग्लिश, पण त्यांचं सगळं फोकस इज अबाउट सॉफ्ट स्किल्स. एव्हरीथिंग इज अबाउट प्रेझेंटेशन. सतत त्यांच्याकडे प्रेझेंटेशन असतात, सतत उभं राहून अचानकपणे तुम्ही काहीतरी प्रेझेंट करायचं असतं सगळ्या वर्गासमोर, आणि म्हणजे सगळेच शिकत असतात. तेव्हा आपल्याला जाणवतं की हे काय सगळे कम्फर्टेबल आहेत हे करण्यामध्ये, मला पण त्याची सवय होत जाते. तर हे आपल्याकडे मी असं मानते की कमी होतं जेव्हा मी शिकत होते तेव्हा. म्हणजे आपण आपल्यातच असतो, ग्रुपमध्ये असतो, आपण आपलीच भाषा बोलतो. म्हणजे मराठी दिवस आहे आजचा खरं तर मी मराठीवर फोकस केला पाहिजे, पण जेव्हा तुम्ही एका ग्लोबल लेवलवर विचार करता तेव्हा तुम्हाला इंग्लिशच द ओनली लँग्वेज दॅट इज स्पोकन वर्ल्ड वाईड अँड इज द कॉमन लँग्वेज. तर कोणत्याही भाषेत असो, जरी मराठीत असलं तरी सुद्धा एखादा उत्स्फूर्तपणे उभं राहून तुम्हाला बोलण्याची जी सवय पाहिजे ती नसते आपल्या मुलांच्यात. ती असली पाहिजे. कोणत्याही भाषेत असू शकते मग ती, असं काही नाही. तुम्ही जर भारतात राहणार असाल तर तुम्हाला इथल्या लोकल लँग्वेजेस कुठेही असाल स्टेटमध्ये तर लोकल लँग्वेजेस यायला पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाहीये. पण ती एक जी सवय असते ती तुम्हाला सडनली तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये येता तेव्हा तुम्हाला असं जाणवतं की अरे मी हे कसं सांगू आता या माणसाला किंवा या क्लायंटला मी हे कसं एक्सप्लेन करू. तर तेव्हा ते आपल्याला असं जाणवतं. ते जर तुम्हाला त्या 5-6 वर्षात जे काही शिकता तुम्ही, तेव्हा जर तुम्हाला ते थोड्या थोड्या प्रमाणात जर इंट्रोड्यूस होत असेल, कारण की प्रेझेंटेशन देणं हे आपण की आपल्याला हे मार्कांसाठी करायचं रिजिड वाटतं. पण जर स्पॉन्टेनिटी असेल त्याच्यामध्ये, की अचानकपणे येऊन तुमचा प्रोफेसर तुम्हाला काहीतरी विचारतोय, तुम्ही आत्ताच्या आत्ता हे दिलंय त्याच्यावर 10 मुलांमध्ये हे प्रेझेंट करा, किंवा दुसऱ्या वर्गात जाऊन खालच्या लेवलला जाऊन हे प्रेझेंट करा, तर खूप वेगळं होऊ शकतं काहीतरी. की ती मुलं तुम्हाला वेगळे प्रश्न विचारतील, तुमच्या बरोबरचे पियर्स तुम्हाला कदाचित प्रश्न विचारणार नाही, पण तुम्ही जर खालच्या लेवलला जाऊन तुमच्या 5th इयरचा माणूस असेल तर 4th इयरला जाऊन जर तुम्ही प्रेझेंटेशन दिलं तर 4th इयरची मुलं तुम्हाला प्रेझेंटेशनवर प्रश्न विचारू शकतील. असं म्हणजे एक इंटरॅक्टिव्ह जर सेशन्स होत असतील जास्त तर ते मुलांना जास्त उपयोगी पडेल असं मला खरं तर वाटतं. मला वाटलं हे जे रूट्स तुमचे जे आहेत ना ते आई वडिलांकडूनच आलेले आहेत आर्किटेक्चरचे, असं जाणवतं तुमच्याशी बोलताना. कारण आई शिक्षिका, त्यामुळे तुम्ही असं व्यवस्थित मुद्देसूद बोलता आहात आणि आर्किटेक्चर कठीण विषय आहे तो सुद्धा तुम्ही छानपैकी उलगडून दाखवत आहात. आणि दुसरं म्हणजे आय वुड लाईक टू रिलेट की वडील कवी आहेत, सुप्रसिद्ध कवी आहेत, तर त्यातनं कवितेमध्ये कविता आणि कागद यांचा जो संबंध आहे, आणि आपण जे पोर्ट्रे करतो चित्र, म्हणजे कवी कसं आधी चित्र रेखाटतो आपल्या मनामध्ये, की निसर्ग चित्र असू दे किंवा कुठलंही आपलं समाजाचं चित्र असू दे, ते कवी शब्दांमध्ये त्याला गुंफतो, तसं तुम्ही ते ब्लॉक्स करून ते गुंफता, असं कुठेतरी मी रिलेट करेन आर्किटेक्चरला. खूप तसं. आणि आपलं नाट्यशास्त्रात सुद्धा आपण NSD ला जेव्हा जातो तेव्हा तुम्हाला एक सिलेबस मध्ये दाखवलं जातं की तुम्हाला हा एक थीम दिली जाते, ती थीम तुम्ही ऍक्ट करून दाखवायची आहे. त्यातनं आता तुम्ही जे बोललात की आम्हाला ते एक प्रेझेंटेशन करून मुलांसमोर 10 मिनिटात सादर करायचंय, ते तुम्ही थोडंसं रिलेटेबल वाटतं. म्हणजे आर्किटेक्चर ही सुद्धा एक कला आहे. डेफिनेटली. म्हणून कलेचं क्षेत्र आहे डेफिनेटली. म्हणजे जरी त्याला एक इंजिनिअरिंग टच असला, बेस असला, तरी सुद्धा जास्त करून त्याच्यात तुमच्या डिझाईन क्वालिटीज, डिझाईन आयडियाज ह्याच्यावर जास्त फोकस केला जातो. त्यामुळे ते सगळ्याची तुम्हाला आवड असलीच पाहिजे मुळात. आणि आर्किटेक्चर असं बघायला गेलं तर फाउंडेशन त्याचं सगळं ह्युमॅनिटीज आहे. तर तुम्हाला हे सगळं म्हणजे स्टोन एज पासून आतापर्यंत जे काही चालू आहे ते संपूर्ण शिकवलं जातं. तर आर्किटेक्चर इन इट सेल्फ एज अ सब्जेक्ट इज सो होलसम. तर आय ऑलवेज फील इंडेप्टेड की मी शिकले आणि मला खूप काहीतरी त्याच्यातून शिकायला पण मिळालं वेगळं.
तर अगदी मोहनजोदारो पासून आपण जर घेतलं, Absolutely. आता ते आपण रिलेट करतो की हिस्ट्री पण पार्ट आहे, पण आर्किटेक्चर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन टुडे इंडियन हिस्ट्री. Indian history, आणि exactly. राईट, एव्हरी कंट्रीच्या हिस्ट्रीमध्ये आर्किटेक्चर प्लेज अ की रोल. ऍब्सोल्युटली. कारण की आपण एखाद्या ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा आपण तिथल्या गोष्टी बघायला जातो. तर बघायला जातो म्हणजे काय बघतो की तिथले स्ट्रक्चर्स आपल्याला दिसतात आधी, Yes. मग आपण त्याच्या हिस्टॉरिक स्ट्रक्चर्स कडे जातो. तर बघणं म्हणजे काय, टुरिझम म्हणजे काय, त्यामुळे तिथलं बघायला जातो. नेचर तर बघायला जातोच डेफिनेटली. दुसरी एक त्याला जी बाजू आहे ती तिथल्या बिल्डिंग स्ट्रक्चर्स, त्याचं हिस्टॉरिक इम्पॉर्टन्स जे काही असेल ते सगळं बघतोच आपण. नक्कीच. एक छोटीशी पटकन विश्रांती घेऊया आणि आर्किटेक्ट प्रज्ञा नायगावकर यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा नायगावकर यांना आमंत्रित केलेलं आहे आर्किटेक्चर फील्डबद्दल जाणून घेण्यासाठी. आता भारताच्या अभ्यासक्रमाबद्दल थोडंसं आपण बोललो, पण अब्रॉड जाण्यासाठी म्हणजे बऱ्याच मुलांचं स्वप्न असतं, जसं तुम्ही पण पाहिलं होतं की बाहेर जाऊन शिकण्याचा आता फार मोठी परंपरा सुरू झालेली आहे. तर तेव्हा तुम्हाला काही अडचणी आल्या आणि त्यातून तुम्ही कसे मार्ग काढले आणि नेमकं आपण कुठली परीक्षा द्यावी लागते बाहेर जाण्यासाठी आर्किटेक्चरच्या दृष्टीने, त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा. मी जेव्हा शिकत होते तेव्हा इंग्लिश लँग्वेज टेस्ट होती. ओके. ब्रिटनसाठी. अमेरिकेत जाण्यासाठी वेगळी टेस्ट असते, पण इंग्लिश लँग्वेज जनरली सगळ्या लागतेच. तर रूल्स सध्या एवढे बदलत असतात की आपण त्याला अपडेट राहणं हे थोडंसं कठीण राहतं. त्यामुळे जे करिअर काउन्सिलर्स असतात त्यांची जर तुम्ही मदत घेतली, आमच्या वेळेस सुद्धा होते ते, आणि मी त्यांची मदत घेतली होती. मी चर्चगेटला जायचे, त्यांना भेटायचे. बरीच आता ऑफिसेस तर सगळीकडेच झाले, त्यामुळे काही प्रश्नच नाही. मी काही का पर्टिक्युलर ह्याचं काही सांगत नाहीये ऍडव्हर्टाईज करून, पण मी जनरली सांगते की करिअर काउन्सिलर जर असेल तर ते तुम्हाला जेन्युइनली मदत करतात. ओके. आणि इंग्लिश लँग्वेज तर टेस्ट लागतेच, कारण की त्या देशातली ती भाषा तुम्हाला मुळात यायला पाहिजे, की तो शिक्षणाची ती भाषा असणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा जो पोर्टफोलिओ असतो तो तुम्हाला एकत्र करून त्यांना पाठवायला लागतो. तुम्ही का हे निवडलं आहेत आणि तुम्ही का केपेबल आहात, की तुम्ही का केपेबल आहात आणि त्यांनी तुमची निवड का करावी त्या कोर्ससाठी, याचं एक पॅरेग्राफ द्यावा लागतो त्यांना. त्याला पर्सनल स्टेटमेंट असं म्हणतात. जे आपल्याकडे, म्हणजे मी पुन्हा जे सॉफ्ट स्किल्स बद्दल बोलते ना, की तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं आणि तुम्ही किती कॉन्फिडंट स्वतःला त्या क्षेत्राबद्दल समजता, हे तुम्हाला आधीपासून थोडंसं कळलं पाहिजे. हे बट इनिशियली यू आर रॉ, म्हणजे टोटली आपण रॉ असतो, जस्ट पास्ड आउट अँड वी आर प्लॅनिंग टू गो अब्रॉड. सो वेन यू आर रॉ, हाऊ टू प्रिपेअर फॉर युअर सेल्फ? when you're raw, the most important thing is to meet somebody who has already been there. आता कारण की एवढी मुलं बाहेरगावी गेलेली आहेत, नॉट जस्ट इन द फील्ड ऑफ आर्किटेक्चर बट एनी अदर फील्ड एज वेल, जस्ट टू गेट अन अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट आर द स्ट्रगल्स, व्हॉट हॅपन वेन दे लँडेड इन दॅट कंट्री. तुम्ही तिथे तुमचा सपोर्ट नेटवर्क जे म्हणतात, की फ्रेंड्स, कलिग्स, कॉन्टॅक्ट, कनेक्शन्स, किंवा आता मी मराठी असल्यामुळे महाराष्ट्र मंडळ तिथलं, की तुमचा, कारण की फेस्टिवल्स, आपल्या सगळे धार्मिक गोष्टी, या सगळ्याशी टच निघून जातो. आपल्या इथे ज्या प्रमाणे मोठ्या प्रमाणावर फेस्टिवल साजरी होतात त्या प्रमाणावर बाहेरगावी होत नाहीत, तर ती तुम्ही कुठेतरी मिस करता. मग तुम्हाला असं ते सगळं जे असतं ना, ते तुम्हाला तिथे गेलेला जो माणूस जाऊन आलेला आहे तिकडे किंवा तिथे राहतोय, असं कुणाच्या तरी ओळखीने आता नक्कीच प्रत्येक घरातला एक कोणतरी कॉन्टॅक्ट असतोच बाहेरगावी. इतके लोक आता बाहेरगावी जायला लागलेले, त्यामुळे त्यांना अमेरिकेत पण असं बऱ्याच ठिकाणी मंडळं आहेत. महाराष्ट्र मंडळं तर बरीच आहेत जिथे सगळे सण साजरे होतात, ढोल ताशा पथक असतं किंवा हे सगळं संस्कृती जपलेलं असतं, गणेशोत्सव होतो. बरोबर. तर हे सगळं कळण्यासाठी तिथल्या माणसांशी थोडंसं कॉन्टॅक्ट. आणि टू बी ऑनेस्ट, म्हणजे मला जर कोणी कॉन्टॅक्ट केलं तर वी ऑल आर व्हेरी फ्रेंडली, की वी वॉन्ट पीपल टू कम अँड कॉन्टॅक्ट अस अँड यू नो वी आर मोर दॅन हॅपी टू हेल्प देम. तर आम्हाला असं काहीच कधी संकोच नसतो, की त्यांनाही वाटू नये हा संकोच, की कसं आता मी ह्या माणसाला कॉन्टॅक्ट करू. देर आर सो मेनी वेज ऑफ कॉन्टॅक्टिंग अस नाव. यू नो, यू कॅन रीच अस ऑन लिंक्डइन, इंस्टाग्राम, फेसबुक, अँड इफ यू हॅव डिरेक्ट कॉन्टॅक्ट देन यू नो रीच आउट ऑन व्हॉट्सअप. सो देर आर सो मेनी डिफरंट वेज ऑफ रीचिंग समबडी. पण
जायचे चॅलेंजेस म्हणजे हेच असतात. एक असतं जे इमोशनल लेवलवर असतात, दुसरे असतात जे करिअर लेवलवर असतात की तुमची पात्रता आहे की नाही तिथे जाण्यासाठी, आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट इज फायनान्शियल तुमची केपेबिलिटी आहे की नाही. तर ऑफकोर्स तिथे फायनान्शियल लोन्स मिळतात, स्टुडंट लोन्स असतात, आणि तुम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला हे कॉन्फिडन्स पाहिजे की तुम्हाला तिथे गेल्यावर 1-2 वर्षाचा कोर्स असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी लागेल. त्या नोकरी लागल्यानंतर तुम्ही ते हळूहळू तुमच्या पेरेंट्सचं लोन फेडू शकता. ओके. तर ह्या 3 गोष्टी आर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर समवन टू स्टे अब्रॉड. आणि एखादा जर स्पेन सारखा देश असेल जिथे वेदर आपल्यासारखंच असतं, मुंबईसारखं, अच्छा, अजिबात वेगळं नसतं काही वेदर, बरं. तर तिथे आपल्याला काही वाटत नाही. हा. पण जर मिशिगन किंवा शिकागो सारखा रिजन असेल जिथे इतका बर्फ पडतो थंडीचा You can't की sustain. यू कॅन सस्टेन, तर तुम्हाला त्याच्याशी रिलेट होऊ नाही शकत. तर Okay. यू कॅन ओनली अंडरस्टँड इट वेन यू हॅव spoken to somebody who lives locally. आणि अनदर गुड वे ऑफ गेटिंग दॅट नॉलेज इज थ्रू युट्यूब एज वेल. युट्यूबवर इतके लोक ते लाईफस्टाईल आणि कसं यायचं आणि ते सांगत असतात ना, Okay. की इट रिअली मेक्स अ बिग डिफरन्स टू गेट दोज टिप्स फ्रॉम दिस पीपल. So is there any examination for this to get passed out and get admission? युनिव्हर्सिटीजची अशी पर्सनल नाही. एक्झामिनेशन नसते. Okay. मोस्ट इम्पॉर्टंट इज द इंग्लिश लँग्वेज टेस्ट. आणि त्याच्यानंतर तुमचा जो पोर्टफोलिओ असतो जो तुम्ही सबमिट केलेला असतो ना, त्याच्यानुसार ते तुम्हाला सजेस्ट करतात. Okay. हा. आणि देन दे विल ऑल्सो सजेस्ट यू विच फील्ड इज गुड फॉर यू. की तुम्हाला डिझाईन ओरिएंटेड पाहिजे का तुम्हाला एखादं विशिष्ट आता ग्रीन एनर्जी मध्ये करायला पाहिजे का, सस्टेनेबिलिटी मध्ये, की ते देन यू कॅन डिस्कस विथ देम. आणि त्यांच्या इथे फेअर्स पण लागतात जिथे त्या युनिव्हर्सिटीजचे रिप्रेझेंटेटिव्ह येतात. अच्छा. त्यांना तुम्ही भेटू शकता प्रत्यक्षपणे, त्यांना तुम्ही आपलं काम दाखवू शकता. हे तुम्ही Simultaneously आपण job पण करू शकतो. 5th इयरला करायची गरज नाहीये. तिसऱ्या वर्षी असला जर तुम्ही आर्किटेक्चरच्या, तर तेव्हा पण जर तुम्ही फेअरला गेलात आणि बघितलं एक जनरली 3ऱ्या-4थ्या वर्षी मित्रमैत्रिणींना घेऊन एक डे आउट केला जर समज, आणि त्या युनिव्हर्सिटीच्या फेअर्सना गेलात जर तुम्ही, युके जनरली असतात त्या काउन्सिलेट्स मध्ये असतात, अच्छा. किंवा जे करिअर काउन्सिलर्स असतात त्यांना कॉन्टॅक्ट करून ते पण सांगतात की आमच्याकडे हे फेअर आहे म्हणून. आता तर तिथे गेला तर तिथे त्यांचे रिप्रेझेंटेशन बसलेले असतात युनिसचे, आणि त्या युनिव्हर्सिटीचे लोक तुम्हाला जनरली गायडन्स देतात की आमच्याकडे येण्यासाठी काय पाहिजे तुम्हाला वगैरे. आता पासपोर्ट आणि व्हिसा बद्दल, म्हणजे ते किती कधी आपल्याला मिळू शकतो आणि व्हिसा किती वर्षांसाठी मिळू शकतो? स्टडी व्हिसा वगैरे असं काही असेल ना? हो, स्टडी व्हिसा असतो. तर तो पासपोर्ट तर आपल्याला जेवढा लवकर काढू तेवढं चांगलं आहे, पण एक वर्षभर आधी म्हणजे काढावा, की त्याची व्हॅलिडिटी जनरली 5 ते 10 वर्ष असते पासपोर्टची, त्यामुळे त्याचा प्रश्न येत नाही. आणि मग जेव्हा व्हिसा तुम्हाला त्याच कंडिशनवर मिळतो जेव्हा तुम्हाला ऑफर लेटर मिळतं त्या युनिव्हर्सिटीकडून, तर ते 3 महिने आधी मिळतं तुम्हाला. कंडिशनल किंवा अनकंडिशनल ऑफर लेटर असतं. आणि अनकंडिशनल असतं तर त्यांना काहीच नाही, की त्यांनी तुम्हाला ऍक्सेप्ट केलेलंच असतं ऑलरेडी. कंडिशनल असेल तर तुम्हाला ते कंडिशन्स देतात जनरली, की तुम्हाला जर एवढे मार्क्स पडले तुमच्या फायनल्सला किंवा तुमचा पोर्टफोलिओला जर असं काही मिळालं वेगळं रेकमेंडेशन, तर तुम्हाला आम्ही घेऊ असं. पण जनरली अनकंडिशनल ऑफर्स मिळतात इंटरनॅशनल स्टुडंटसाठी. आणि त्याच्यानंतर मग ते बेस्ड ऑन द ऑफर लेटर दॅट दे गिव्ह यू कॅन अप्लाय फॉर द स्टुडंट व्हिसा. आणि स्टुडंट व्हिसा बेस्ड ऑन युअर करिक्युलम यू विल गेट इट, द कोर्स वर्क यू विल गेट इट इदर फॉर अ इयर, त्याच्यावर 3 महिने ऍडिशनल, किंवा 2 वर्षाचा असेल तर 2 वर्ष आणि 3 महिने ऍडिशनल असं मिळेल. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पोस्ट स्टडी वर्क व्हिसा म्हणून असतो, जेव्हा ते तुम्हाला, पूर्वी तो 2 वर्षाचा असायचा, आता युके रूल्स पुन्हा चेंज होत आहेत, ते 18 महिन्यांचा होणार आहे का झाला असेल पण ऑलरेडी. आणि त्या 18 महिन्यांच्या तुम्ही स्वतःसाठी बेस्ड ऑन युअर डिग्री यू कॅन सिक्युअर वर्क ऑफर्स, अँड देन युअर employer can sponsor you to stay in the country, and then you can get the actual work visa. ते जनरली अशी प्रोसेस असते. पण ह्यात हे सगळं आता खर्चिक होत चाललंय, हे मात्र मी आधीच सांगून ठेवते. तेच मी त्याच्याकडेच येणार होते, की यू अर्न एज वेल, सो यू डोंट हॅव टू बी startled by how much it's going to cost you, because it's going to pay off quite massively when you are done through this process. आणि आपण वर्क व्हिसाचं बोललो, पण एखाद्याला
सिटिझनशिप पाहिजे असेल, म्हणजे ही वेल सेटल्ड, वेल स्टडीड, गेटिंग गुड पॅकेज ऐकायचे, Yes. तर त्यासाठी काय करायला लागेल? तुम्ही एक विशिष्ट वर्ष जर राहिलात तर हा. जनरली वर्क विजावर तुम्ही 5 वर्ष राहायचं असतं हम्म. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इंडेफिनेट लिव्ह टू रिमेन मिळते UK मध्ये. पण आता तोही नियम ते बदलायच्या मार्गात आहेत अच्छा. आणि तो 5 वर्षाचं 10 वर्ष करणार आहेत किंवा Okay. जास्तही करू शकतील. हा. कारण की त्यांच्याकडे एवढी माणसं आता इमिग्रंट्स यायला लागली आहेत, अच्छा. त्यामुळे म्हणजे मी त्यांनाही दोष नाही देत. हा, हा. दे वॉन्ट द राईट पीपल टू कम इन देअर कंट्री. हम्म. तर जनरली इट यूज टू बी 5 years हम्म. and then it will you can But get, do they prefer Indians? They give priority to Indians, or how is it like? they do give priorities to Indians. अच्छा. कारण की आपली एक हिस्ट्री असल्यामुळे पण आणि जनरली आपण खूप तसे गुड पीपल Good. जनरली स्पीकिंग. हा. कारण की आणि आपण trust ठेवणं, ट्रस्टवर्दी विश्वास आहोत, बरोबर. विश्वासू एक सोशल स्ट्रक्चर आहे आपल्याकडे. हा. आपण जनरली सगळ्यांशी हसत बोलतो हा. आणि आपण असं भांडणाच्या दृष्टीने हा. कुठे जात नाही. Peaceful. तर तशी पीसफुल कम्युनिटी आहे इंडियातली. त्यामुळे इंडियाला तसं प्राधान्य दिलं जातं, हा. तर त्याच्याबद्दल वादच नाहीये. हा. आणि मुलंही मग तशीच वागतात तिकडे गेल्याजवळ सुद्धा. तर अच्छा. त्यांना तसं जाणीव असते की ही हा. मुलं कशी असतील किंवा ह्या देशातली मुलं कशी असतील वगैरे. हम्म. तर इंडियन्सना डेफिनेटली प्राधान्य दिलं जातं. दिलं जातं. हा. म्हणजे तसं की एक्झाम नंतर काही तसं आपण इथून पास आउट झाल्यावर आपण तिथे ऍडमिशन घेऊ शकतो. आणि रिसर्च वर्कचं विचारायचं आहे, आर्किटेक्टमध्ये रिसर्च एखाद्याला करायचा आहे, कारण आपण मराठी साहित्याचा आपण PhD करतो ते मला माहिती आहे, पण आर्किटेक्टमध्ये काही रिसर्चचं फील्ड आहे का? तुम्ही ऍब्सोल्युटली PhD तर कोणत्याही फील्डमध्ये करू शकता. Okay. आणि आर्किटेक्चरमध्ये पण तुम्ही PhD खूप वास्ट गोष्टींवर करू शकता. अच्छा. राईट फ्रॉम हिस्ट्री हा. टू डिझाईन किंवा कोणी काय केलेलं आहे एखाद्या हम्म. आर्किटेक्ट, फेमस आर्किटेक्टचं बरं. वर्क हा. किंवा सस्टेनेबिलिटी, कंपनीचं. कुठल्या हा. कंपनी रिलेटेड Right, जर right. वर्क असेल हम्म. तर दॅट इज अ वास्ट एरिया अच्छा. ऑफ फील्ड दॅट यू कॅन. मग त्याच्यासाठी आपल्याला जशा फेलोशिप्स मिळतात, तर तशा फेलोशिप्स अब्रॉडला मिळतात का? येस ऍब्सोल्युटली. स्कॉलरशिप्स किंवा फेलोशिप्स? स्कॉलरशिप्स, फेलोशिप्स मिळतात हम्म. बेस्ड ऑन द वर्क अँड इफ द युनिव्हर्सिटी इज विलिंग टू स्पॉन्सर यू देन दे विल टेक केअर ऑफ द अच्छा. स्टायपेंड अँड एव्हरीथिंग फॉर यू. ओके. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रश्न बरेच आहेत, तुम्हाला बरंच बोलतं करणार आहे मी, पण एका विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटूया. आर्किटेक्ट प्रज्ञा नायगावकर यांना. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा नायगावकर यांना आमंत्रित केलेलं आहे. प्रज्ञा, आता मला असं सांगाल की बाहेरच्या ज्या युनिव्हर्सिटीज तुम्ही आतापर्यंत एवढ्या तुमच्या करिअर ग्राफमध्ये पाहिलेल्या आहेत, त्या आता भारतामध्ये येऊन सुद्धा आपल्या शाखा पसरवत आहेत असं मी म्हणेन. तर त्या संदर्भात तुमचं काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? माझं असं स्वतःचं मत आहे की ते खूप चांगलं आहे. कारण की काय सगळ्यांनाच बाहेरगावी जाऊन परवडतं शिकणं, हे काही शक्य नाही. त्यामुळे जेव्हा त्या युनिव्हर्सिटीज इथे येतात तेव्हा ते नॉट ओनली डू दे गेट द ब्रिटिश, और आय एम जस्ट फोकसिंग ऑन द ब्रिटन थिंग, दे डोंट गेट द कंट्री स्टँडर्ड्स हिअर, but they also get their visiting for faculties from their universities. जेव्हा ते लोकली असतात तेव्हा ते त्यांना घेऊन येतात. आणि एक बाहेरगावच्या युनिव्हर्सिटीचं नाव म्हटल्यावर मोठे आर्किटेक्ट सुद्धा त्यांच्याशी जोडले जातात. अच्छा. तर त्याचा एक वेगळा प्रभाव असतो. तर माझ्या दृष्टीने तर खूपच चांगलं आहे आणि इथल्या लोकल आपल्या मुलांसाठी ते खूप चांगलं असणार आहे जेव्हा बाहेरगावच्या युनिव्हर्सिटीज इथे स्वतःचे कॅम्पसेस उघडतात. सो इट इज गोइंग टू बी रिअली गुड फॉर द कम्युनिटी हिअर. बट इट वोंट हेल्प, काय म्हणतात ते, आपल्याला ते मारक नाहीये का? म्हणजे इट विल नॉट इकॉनॉमीला, इंडियन इकॉनॉमी, इट वोंट बी हार्मफुल? इट विल बी अ लिटल बिट हार्मफुल. त्याच्याबद्दल मी काही हे नाही बोलत आहे, पण टू गेट द ग्लोबल लेवल स्टँडर्ड्स, सो देन इन दॅट सेन्स इट इज व्हेरी हेल्पफुल. पण जेव्हा तुम्हाला तिथे नॉट एव्हरीबडी इज गोइंग टू बी एम्प्लॉयड फ्रॉम आउटसाइड, यू विल गेट एम्प्लॉयमेंट फॉर द लोकल क्राऊड एज वेल.
तर त्याच्या दृष्टीने तर आहेच. पण ऑफकोर्स हे लोकांच्या मनात येईलच की आपण ह्यांना पैसा देऊन हा पैसा बाहेर गावी जाणार आहे का वगैरे, हा तर एक मनात प्रश्न येईलच. पण इट इज अ लॉट मोर चीपर देन गोईंग अँड स्टडिंग आउटसाइड. सो इन दॅट सेन्स इट इज अ बेटर प्लेइंग फील्ड. पण भारताने गणित दिलं, तत्वज्ञान दिलं, बऱ्याच गोष्टी भारताने इतर देशांना दिल्या, शांतता दिली. तर त्या ह्याने इतर देशांनी आपल्यामध्ये येणं योग्य वाटतं तुम्हाला असं? मला असं वाटतं की इंडिया हॅज डेफिनेटली गिव्हन मोस्ट ऑफ द थिंग्स टू द वर्ल्ड. जरी त्यांनी मान्य केल्या नाही केल्या ह्या वेगळा हा मुद्दा आहे आणि इट इज अ डिफरंट डिबेट ऑल टुगेदर. बट आय पर्सनली बिलीव्ह आय एम प्राऊड टू बी अन इंडियन ऍट द हार्ट. मी जरी दुसऱ्या देशाची सिटिझनशिप स्वीकारली असली, दॅट इज ओनली फॉर कन्व्हिनियन्स. ऍब्सोल्युटली कन्व्हिनियन्स आहे तो. There is nothing else. कारण की I could pay my taxes better, I could travel better in Europe. So for that reason, because I don't need a visa to travel to the UK, to the Europe anywhere. So that's why getting the British citizenship was just a convenient, to be honest. पण माझ्यामध्ये काही असा बदल झालेला नाहीये की मी ब्रिटिश सिटीजन म्हणजे ब्रिटिश वागणं माझं झालेलं आहे वगैरे असं काही मला वाटत नाही. पण जेव्हा तुम्ही म्हणता की भारतात जेव्हा दुसऱ्या युनिव्हर्सिटीज येतात तेव्हा त्यांचं काही काय कशा पद्धतीने इफेक्ट असेल, तर कारण एवढी वर्ष आपल्याला ब्रिटिशांनी रूल केलेला आहे, त्या दृष्टिकोनात मी तुम्हाला विचार. आय अग्री विथ दॅट. पण आपण म्हणतो आपल्याला नेहमी आमच्याही मनात ते असतं, इन्सिक्युरिटी फिलिंग येते. आणि पण भारत वी ऑल आर सो अकोमोडेटिंग की आपल्याला सगळ्या कम्युनिटीज बरोबर आपण राहतो. तसेच आता हे वी हॅव बिकम लाईक अ ग्लोबल प्लेइंग फील्ड. अच्छा. सो यू शुड बी इफ एनिथिंग प्राऊड ऑफ युअर सेल्फ की दीज बिगर युनिव्हर्सिटीज आर इंटरेस्टेड इन कमिंग टू इंडिया. आणि India is becoming a global name with everything that we are achieving. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की if anything we all should be really proud of this new wave that is coming where the international universities are interested to upgrading our standards. Absolutely. Upgrading our तर it is in a way खूपच चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे हे जे काय पैसा कुठे राहणार आहे किंवा टेक्निकल्स आपण बघायला लागलो तर ऑफकोर्स कुठेतरी म्हणजे मला असं बोलतील लोक की हे काय तू बोलतेस ते बरोबर नाही. दे विल डिसअग्री विथ माय ओपिनियन. पण मला असं पर्सनली वाटतं की वी शुड ऑलवेज बी वेलकमिंग अँड टेक इट इन अ गुड वे वेअर आपण त्यांच्याकडून काय चांगलं शिकू शकतो आणि आपण आपल्या युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांच्या युनिव्हर्सिटीजचं बघून काय चांगलं करू शकतो हे खूप बघण्यासारखी गोष्ट होईल. बिकॉज नाव दोज पीपल विल बी विथ अस टीचिंग अँड डुईंग थिंग्स लाईक वी डू इन इंडिया. सो देर इज अ लॉट ऑफ अपॉर्च्युनिटी फॉर अस टू लर्न एज वेल. Because to become a prosperous country, we need to know की ग्लोबल स्टँडर्ड्स कसे आहेत. आणि नक्कीच. आता थोडं तुम्ही आर्किटेक्चर बॅकग्राऊंड असून सुद्धा तुम्ही आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन कडे आहात सध्या, तर ते काय ट्रान्झिशन झालं आणि ते कशासाठी तुम्ही करता आहात? मी खरं सांगू तर इट वॉज जस्ट ऍक्सिडेंटल. म्हणजे असं काही प्लॅन नव्हतं की माझं मी आर्किटेक्चर सोडून हे करीन वगैरे असं काही नव्हतं. पण बिकॉज आय हॅव स्टडीड आर्किटेक्चर आय न्यू आय हॅव ट्रान्सफरेबल स्किल्स अँड देर वर गुड अपॉर्च्युनिटीज दॅट केम. सो स्किल्स लाईक हॅव्हिंग गुड अटेन्शन टू डिटेल किंवा बिंग इंटरेस्टेड इन द स्मॉल लिटल थिंग्स दॅट हॅपन किंवा द क्रिएटिव्ह साइड ऑफ मी किंवा द साइड ऑफ मी वेअर आय वॉन्ट टू लर्न रेग्युलेशन्स. त्या सगळ्या क्वालिटीज ज्या आहेत दे आर ट्रान्सफरेबल ऑल अक्रॉस. So I got an opportunity where I was interested in the administrative side of the detailing side of things. And there came an opportunity and I felt I could why not try this. So म्हणून मी आणि त्याच्यात थोडंसं मी प्रॉपर्टी मॅनेजमेंट मध्ये पण इन्व्हॉल्ड आहे. त्यामुळे इन अ वे एवढं काही वेगळं फील्ड आहे असं मला असं कधी जाणवलं नाहीये. बिकॉज आय एम इन्व्हॉल्ड इन चेंजेस टू द इंटिरियर लेआउट्स ऑफ द हाऊस किंवा बजेटिंग ह्या सगळ्याशी मी अजूनही कनेक्टेड आहे. You must be having your personal clients also. I do have, yeah. So त्याच्यामुळे designing their houses, their gardens. I have done that in the past. म्हणजे तुम्हाला सांगायचं तर मी लंडनच्या एका प्राईम लोकेशन मध्ये काम करायचे. कॅम्डन म्हणून, जिथे प्रिमरोज हिल नावाचा एक खूपच पॉश एरिया आहे. तर तिथे मी एका इंजिनिअरिंग फर्म बरोबर काम करायचे. आणि तेव्हा मी एवढे बॅक एक्सटेन्शन, म्हणजे तिथे जनरली घरं इंडिपेंडेंट हाऊसेस असतात स्वतःचे, रो हाऊसेस आपण जे म्हणतो, म्हणजे जे तिथे टेरेस्ट हाऊसेस म्हणतो आम्ही.
किंवा सेमी डिटॅच म्हणजे 2 घरं जॉईंट, हा, हा. किंवा डिटॅच्ड हाऊस म्हणजे सिंगल बंगलो ज्याला आपण म्हणतो इथे हा. इंडियामध्ये, बरं. त्याला तिथे डिटॅच हाऊस म्हणतात. तर त्याचं रेअर एक्सटेन्शन किंवा त्याच्या तिथे सोलार पॅनल्स टाकायचे किंवा अच्छा. सगळ्याला प्लॅनिंग परमिशन लागायचं. तर ते सगळं स्टडी करून माझे एवढे हाय प्रोफाईल क्लायंट्स होते ना की आय हॅव डन लाईक सो मेनी डिफरंट टाइप्स ऑफ प्रोजेक्ट्स. आणि इट वॉज फन डुईंग ऑल ऑफ दॅट. पण त्याच्यातून जे काय मी शिकायला मिळालं, शिकायला जेवढं काय मिळालं ते सगळं मी माझ्या ह्या जे थोडंसं फील्ड मी चेंज केलं हा. गेल्या हा. 7-8 वर्षात, अच्छा. त्याच्यामध्ये मी ते माझे सगळे क्वालिटीज आणू शकले. But you are enjoying administrative आय work एम also. एन्जॉईंग दॅट एज वेल. Okay. कारण की But it is not that creative as architecture. इट इज नॉट एज क्रिएटिव्ह एज आर्किटेक्चर. म्हणजे मी तिथे बुक किपिंग मध्ये पण इन्व्हॉल्व असते. अच्छा. तर मला इन अ वे असं वाटतं की कधीतरी मला नंबर्सची खूप इंटरेस्ट आहे असं मला खूप वाटतं. हा. तर कदाचित ते असेल की जे मला तिथे ओढली गेली मी त्याच्यामुळे. आणि ऑल दॅट यु नो आय डोंट मिस बिईंग, म्हणजे समवेअर आय मिस डिझायनिंग थिंग्स Designing things. because that is a key for an architect. Fundamentally, we are all designers and planners. तर ते कुठेतरी मी मिस करते, but not entirely, because now I am, in a way, I feel more relaxed in what I'm doing right now. Okay. अच्छा. आता थोडंसं एआयचं सरांनी पण मगाशी आपल्याला उल्लेख केला की एआय आल्याने जसं मीडियामध्ये ट्रान्झिशन होत आहे तसं आर्किटेक्चरमध्ये सुद्धा ट्रान्झिशन होणार आहे, किंवा ते हार्मफुल असेल की फायदेशीर असेल त्याविषयी थोडंसं. AI आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येणार आहे ह्याच्याबद्दल वादच नाहीये. म्हणजे इव्हन टुडे रादर आलंय ते. आलंय, डेफिनेटली आलंय. आणि इट इज गोइंग टू इन्क्रीज इफ एनिथिंग. आणि आर्किटेक्चर मध्ये टू गिव्ह अ लिटल एक्झाम्पल, म्हणजे जे मंडेन कामं आम्ही जे करतो रोज मजा काम म्हणतात ज्याला, ज्या गोष्टीला म्हणतात की टेक्निकल ड्रॉइंग्स बनवत राहायच्या किंवा एकच गोष्ट सतत करत राहायची, तर दॅट कॅन बी गिव्हन ॲज कमांड्स टू AI अँड दे इफ एनिथिंग यू कॅन यूज इट टू युअर ॲडव्हान्टेज. आणि AI ऑफकोर्स आता डिझाईन करून देऊ शकतो तुम्हाला, पण इट इज नॉट टू व्हॉट युअर लाइकिंग इज. कारण की एंड ऑफ द डे ह्युमन ब्रेन इज गोइंग टू बी मच स्मार्टर दॅन द AI. पण तुम्हाला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल तुमच्या ह्याच्यासाठी, तुमच्या कामासाठी, आणि इफ एनिथिंग तुमची प्रोडक्टिव्हिटी डबल किंवा ट्रिपल कशी करता येईल हे तुम्ही AIच्या हेल्पनी करू शकता डेफिनेटली. आणि यू कॅनॉट इग्नोर AI or escape AI. इट इज डेफिनेटली गोइंग टू स्टे हिअर फॉर मच लॉंगर देन वी ऑल कॅन इमॅजिन. So AI is definitely But it going will to take be. the position of architect, future It architect? will not be taking. It will not. I do not believe that. AI definitely replace नाही करू शकणार आहे आर्किटेक्टला. कारण की एंड ऑफ द डे द ह्युमन ब्रेन इज मच मोर इम्पॉर्टंट देन यु नो दिस AI थिंग. पण AIच्या मदतीने आपण आर्किटेक्चरला स्ट्रॉंगर डेफिनेटली बनवू शकतो. त्याच्याबद्दल मोर क्रिएटिव्ह आणि बिंग मोर Profitable, हा. येस. नक्कीच. आता अगदी लंडनच्या काही आठवणी आणि तुमच्या अशा स्मरणात राहिलेल्या काही विशेष आठवणी, कधी आई बाबा आले होते तुमच्या कॉन्व्होकेशनला, तर त्या काही आठवणी असतील, किंवा बेस्ट पार्ट यू एन्जॉयड इन लंडन, किंवा तिथलं काही स्ट्रीट्स असतील, स्ट्रीट फूड एन्जॉय केलंय त्याविषयी थोडंसं. लंडनमध्ये खूप आठवणी आहेत. आई बाबा तर समर्स मध्ये जनरली आता विजिट करतात, त्यामुळे त्यांना म्हणजे दे एस्केप द मॉन्सून्स ऑफ इंडिया आणि ते स्पेंड करतात टाइम तिकडे. ते मी जेव्हा जिथे राहत होते तिथून जेव्हा मी युनिव्हर्सिटीला शिफ्ट झाले तेव्हा माझा शिफ्टिंगच्या वेळेस माझे वडील माझ्या बरोबर होते. आणि त्या सगळ्यांनीच म्हणजे घरातल्या सगळ्यांनीच ते बघितलंय की काय घेऊन जावं लागतं, किंवा युनिव्हर्सिटीची ती रूम कशी होती, मग तिथे ती काय काय सामान लागेल, स्वतःचं जेवण बनवायचं होतं, मग थोडंसं कुकरी आयटम्स होते, मग ते सगळ्यासाठी माझे वडील तर होतेच माझ्याबरोबर, त्यामुळे त्यांनी तो आहे ते एक आठवणीत आहे की त्यांनी ते बघितलंय. माझी तिथली युनिव्हर्सिटी त्यांनी पाहिली आहे, विच इज रिअली आय एम लकी फॉर दॅट. दुसऱ्या आठवणीतल्या गोष्टी तुम्ही रस्ते वगैरे विचारताय, तर लंडनमध्ये अशा भरपूर आठवणीतल्या रस्ते आहेत आणि ते जनरली आपल्याला रिलेट होतात, कारण की आपल्या बॉलिवूडमध्ये एवढे शूटिंग मध्ये दाखवले जातात गोष्टी, की तो टॉवर ब्रिज असेल किंवा वेस्टमिनिस्टर असेल, बिग बेन असेल, किंवा ते कॅम्डनचे एरियाज असतील, किंवा तुमचं ट्रॅफल्गर स्क्वेअर असेल, हे सगळे एवढे प्रसिद्ध एरियाज आहेत
की त्यांचं आम्ही तिथे मी जेव्हा तिथे जाते तेव्हा तिथल्या आठवणी सगळ्या असतात की अच्छा. अरे हे आपण इथे दिवाळी साजरी होते किंवा इथून या गल्लीतून हा व्ह्यू छान दिसतो टॉवर ब्रिजचा. आणि स्ट्रीट फूडचं जे तुम्ही हा, म्हणालात right. तर स्ट्रीट फूड बद्दल सांगायचं तर इंग्लिश फूड काय एवढं हा. न बोलू आपण एवढं चांगलं आहे त्यांच्याबद्दल. कारण की इंग्लिश फूड बद्दल सांगण्यासारखं माझ्याकडे हो. तरी काहीच नाही खरं सांगायचं तर. बाकीचे जे फूड्स असतात हा. तर लंडन बिंग अ ग्लोबल सिटी हा. तिथे तुम्हाला विविध प्रकारचे क्विझिन्स मिळतात. अरे वा. तुम्हाला असं एकही क्विझिन नाहीये मी तर म्हणेन जे हा. तुम्हाला मिळत नाही. अच्छा. तुम्हाला जॅपनीज हवं असेल ट्राय करायचं असेल, मेक्सिकन ट्राय करायचं असेल, स्पॅनिश इटालियन. ट्राय करायचं असेल, इटालियन ट्राय करायचं असेल, जे म्हणाल ते तिथे क्विझिन्स आहेत. कॅरिबियन आहे, हा. आफ्रिकन आहे, सगळे क्विझिन्स आहेत. तुम्ही जे खाऊ शकता ते तुम्हाला तिथे मिळू शकतं. आपल्यासारखे वरण भात आमटी वरण खाणाऱ्याला आहे ना. आहे म्हणजे मी स्वतः व्हेजिटेरियन आहे Vegetarian आहे. त्यामुळे तिथे आम्हाला तर काही फरक काही नाही पडत problem नाही, आला काहीच नाही. हा. प्रॉब्लेम येत नाही. आणि आता खरं सांगायचं तर आपली भारतीय एवढी रेस्टॉरंट झाली अच्छा. तिकडे हा, हा. राईट फ्रॉम 7 स्टार्स टू एकदम स्ट्रीट फूड लेवल. अच्छा. तुम्हाला जे जसं परवडत असेल किंवा जे जसं ओकेजन असेल तुमच्याकडे तशा तुम्ही रेस्टॉरंट चूज करून तिथे वा. जाऊन खाऊ शकता. वा. त्यामुळे अजिबात तुम्ही काही मिस नाही करत. पण शेवटी घरचं जेवण हे घरचं जेवण हा, असतं. नक्की. ते तुम्ही घरी बनवू शकता पण बाकी तर काही प्रॉब्लेम नाहीये. अगदी शेवटचा प्रश्न, वडिलांच्या नावाचा म्हणजे अर्थातच अभिमान आहे आणि त्याचा तुम्हाला तिथे काही उपयोग झाला का? खरं कारण मंडळांमध्ये बाबा येतच असतात कार्यक्रम करण्यासाठी, तेव्हा अशोक नायगावकरांची मुलगी असं भारतात आल्यावर आम्हाला कसं अप्रूप असतं की हा सरांची मुलगी येणार आहे. तर तसं तिथे झालंय का कधी? होतं, नक्कीच होतं. कारण की बाबांची एक सवय नक्की आहे की ते आमचा उल्लेख करतात आणि त्यांच्या ते माणसं कार्यक्रमामध्ये. जोडतात. हा. आणि ते माणसं जोडतात हा. ऑफकोर्स. आणि चांगल्या रीतीने त्यांची जोडलेली माणसं कधी म्हणजे स्मरणात राहतात राहतात, सगळ्यांच्या. हा. हा. तर तसं त्यांचं आहे आणि ते आमचा उल्लेखही करतात. आणि जेव्हा आम्ही मंडळामध्ये कार्यक्रमासाठी वगैरे जातो तेव्हा आवर्जून लोक आम्हाला भेटायला येतात हा. की अरे वा वा तुम्ही किती म्हणजे Lucky. छान लकी आहात. आम्ही त्यांना आणि- म्हणतो मुली आहेत म्हणून तुम्हाला जाता येते. म्हणजे उलट पण आहे, हो, त्यालाही खरंय. सार्थ अभिमान आहे मुली अब्रॉडला हो, आहेत बरोबर. त्याचा. त्यामुळे खूप आम्हाला अभिमान आहे. हा. आणि जेव्हा ते येतात तेव्हा त्यांच्यामुळे आमच्या एवढ्या नवनवीन ओळखी होतात. हा. कारण की आपण आपल्या कामात व्यस्त असतो हा. आणि आपण काय आउट ऑफ द वे जाऊन एखादा कार्यक्रम मिस झाला तरी ठीक आहे, पण जेव्हा हा. बाबा येतात तिकडे तेव्हा हा. त्यांच्यामुळे एवढ्या मोठमोठ्या लोकांच्या ओळखी तिथे होतात. ओळखी होतात. हा. आणि असंही बऱ्याचदा झालंय की त्यांच्यामुळे मी इथे न भेटलेले मिनिस्टर्स तिथे बघितलेत. तर ते एवढं मला अप्रूप आहे. हा. म्हणजे आपले जे देशमुख साहेब होते सीएम, Same, हो. त्यांना मी विलासराव विलासराव वा, वा, वा. देशमुखांना तिथे बाबांमुळे भेटली आहे. वा. आणि ते माझ्यासाठी एवढं स्मरणार्थ आहे हा. की छान त्यांची भेट झाली योग आला. होती हा. आणि योग आला होता महाराष्ट्र मंडळात भेटण्याचा त्यांना. तर अशा छान छान असतात एक एक गोष्टी ज्या बाबांमुळे पण घडतात तिकडे. नक्कीच. तर आणि आपल्यासाठी तर आई वडीलच आपल्या सर्वस्व असतात. Absolutely. नक्कीच. खूप छान मुलाखत झाली, तुम्हालाही आवडली असेल हो. अशी मी आशा व्यक्त करते. आणि एकंदरीतच आर्किटेक्चर फील्डचा आपण धांदोळा घेण्याचा थोडासा प्रयत्न केला. तुम्हाला तुमच्या भविष्यातील प्रकल्पांसाठी, उद्योगांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जेव्हा परत मुंबईत याल तेव्हा आमच्या आचार्य कॉलेजमध्ये नक्की आमच्या स्टुडिओला परत व्हिजिट करा अशी मी तुम्हाला आगाऊ तुमचं बुकिंग करून ठेवते. नक्की नक्की. तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि Thank तुम्हाला you. तुमच्या पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. तर प्रेक्षको, आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा अशोक नायगावकर यांच्याशी संवाद साधला. आमची ही मुलाखत तुम्हालाही नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओनली. धन्यवाद. Acharya 90 FM